नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने अजिबात तेलकट न होणारे कुरकुरीत असे कोबी मंचुरियन कसे करायचे हे बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये कोबीचा कांदा घेतला आहे। आता आपण कोबी खिसून घेऊया। कोबी किसताना जाड किसणी घ्यायची, म्हणजे छान अशी लांब कोबी किसली जाते। बारीक किसणी घ्यायची नाही, नाहीतर कोबीला जास्त पाणी सुटते, म्हणून जाडच किसणी घ्यायची। आता आपण कोबी किसून घेऊया। बघा, अशा प्रकारे किसायची कोबी। जाड किसणीने किसायची किंवा मग चॉपरने बारीक करायची असली तर चॉपरने बारीक करून घ्यायची। आता आपण हा कोबीचा कांदा पूर्णपणे किसून घेऊया। बघा, आपली कोबी किसून झालेली आहे। कोबीला जास्त पाणी सुटलेलं नाही आहे। आपण जर जाड किसली तर त्याला अजिबात पाणी सुटत नाही। त्यामध्ये आपण सॉस टाकून घेऊया। मी 1 चमचा सोया सॉस घेतला आहे, पाव चमचा मिरीपूड, पाव चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकून घेऊया। आपण कलरचा वापर करणार नाही आहे, म्हणून मी पाव चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे। 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा रेड चिली सॉस। आता आपण त्यामध्ये मैदा टाकून घेऊया। मी 2 चमचे मैदा टाकून घेते आहे। मैदा आपल्याला अगदी थोडा थोडा टाकायचा आहे, जास्त टाकायचा नाही एकदाच। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित एकजीव असं मिक्स करायचं, म्हणजे आपल्याला कळेल की मैदा अजून टाकायचा आहे की नाही। आता मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर पीठ घेतला आहे, ते पण टाकून घेऊया। कॉर्नफ्लॉवर पीठ पण 2 चमचेच घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही। त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ पण टाकून घेऊया। सॉसमध्ये मीठ असते म्हणून मीठ जास्त टाकायचं नाही, नाहीतर मंचुरियन खारे होतील, म्हणून मीठ जरा बेतानेच टाकायचं। हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं। आता आपण त्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊया, आणि मला मैदा कमी वाटला म्हणून मी अजून 2 चमचे मैदा टाकून घेते आहे। आधी 2 चमचे टाकले होते आणि आता 2 चमचे, एकूण 4 चमचे मैदा लागलेला आहे आपल्याला। त्यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट पण टाकून घ्यायची आणि अगदी हलक्या हाताने मिश्रण फेटून घ्यायचं, म्हणजे मंचुरियन आतून पोकळ आणि बाहेरून कुरकुरीत असे मंचुरियन होतात, म्हणून हलक्या हातानेच फेटून घ्यायचं मिश्रण। मी तेल तापायला ठेवलं होतं, तेल तापलं आहे। आपण भजी सोडताच तसेच मंचुरियन पण सोडायचे आहे। जास्त घट्ट गोळा गोल करायचा नाही आहे, अगदी हलक्या हातानेच टाकून घ्यायचे आहे मंचुरियन, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात। कढईमध्ये जेवढे मंचुरियन मावतील तेवढे टाकून घ्यायचे आणि ब्राऊन कलर येईपर्यंत मंचुरियन तळून घ्यायचे। बघा, छान असा ब्राऊन कलर आलेला आहे मंचुरियनला। साईडनं मंचुरियन तळले गेलेले आहे। आता आपण चाळणीने व्यवस्थित असे मंचुरियन परतून घेऊया, म्हणजे दोघं साईडने व्यवस्थित तळले जातील। बघू शकता, छान असा ब्राऊन कलर आलेला आहे मंचुरियनला, म्हणजे छान तळले गेलेले आहे। हे मंचुरियन अगदी कुरकुरीत होतात, तेलकट अजिबात होत नाही। बघू शकता, आपले मंचुरियन तळून झालेले आहे। आपण चाळणीमध्ये काढून घ्यायचे, म्हणजे जे तेल असेल ते तेल पण निघून जाते चाळणीच्या साहाय्याने। अशाच प्रकारे आपण जे राहिलेले मंचुरियन आहे ते पण तळून घेऊया। तुम्ही जर अशाच पद्धतीने मंचुरियनची रेसिपी केली तर तुमची अजिबात बिघडणार नाही, अगदी गाड्यावर मिळतात तशाच प्रकारे हे मंचुरियन होतात। नक्की ट्राय करून बघा, आणि तुम्हाला मंचुरियनची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। अगदी नवशिकेसुद्धा करतील इतक्या सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी केली आहे। तुम्हाला मंचुरियनची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल। आणि तुमच्या मैत्रिणीसोबत पण शेअर करा। भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।